कमेंट सेक्शनवर कमेंट करायला विसरू नका. एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे मला, की आजकाल जे मी पोस्ट ही शेअर करते माझ्या कथेची किंवा कुठल्याही व्हिडिओची, तर त्याच्यामध्ये एक छोटंसं लिंक म्हणजे जी अटॅचमेंटची जी साईन असते लिंकची, ती साईन येते. त्याला तुम्ही क्लिक करा, कारण जर तुम्ही पिक्चरला क्लिक केलं तर तुमच्या समोर लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब हे ऑप्शन्स दिसत नाहीत. पण जर तुम्ही लिंकला क्लिक केलं तर हे ऑप्शन्स दिसतील आणि तुम्हाला हे सगळं करायला सोपं जाईल. तर जरूर ही सूचना लक्षात घ्या आणि ऐकूया आपण आजची कथा. कथेचं शीर्षक आहे एका डाएटची गोष्ट आणि लेखिका आहेत दीपाली थेटे राव. हाय विद्या, कशी आहेस? सायलीने विद्याला हाक मारली आणि आजूबाजूच्या विद्या नाव नसलेल्या तमाम स्त्री आणि पुरुषांनीही कुतूहलाने मान फिरवली. कुणीही कोणालाही हाक मारली की लोक ती व्यक्ती आपणच असल्यासारखे का बघतात हे अजूनही न उमगलेलं कोडच आहे. असो. हाय, अगो किती दिवसांनी भेटतेस सायली? कॉलेज संपल्यानंतर लक्ष्मी रोडला एकदा भेटलो होतो आपण, तेवढ्याच. हो ना, अगो मधली वर्ष किती बुरकन उडून गेली नाही? नोकरी, घर, मुलं आणि संसार बघता बघता अगदी. सायली उत्तरली. बऱ्याच वेळ एकमेकींची इत्यंभूत ख्याली खुशाली विचारून झाल्यानंतर विद्याला आठवण झाली. आपल्यापैकी काही जणांना असा अनुभव आलाच असेल तर निव्वळ योगायोग समजावा. ही विद्या ना अशीच जराशी बावळट आहे पहिल्यापासून. ह्या अशा मैत्रिणींची ओळख करून द्यायला इतका वेळ लावते आणि त्या सोसायटीतल्या रोहिणीच्या घरी मात्र सारखी पाठवत असते. ऑफिसला जाता येता हे देऊन जा, ते देऊन जा. विद्याच्या नवरोबाचे मनातल्या मनात चिंतन चालू होते. हो, उघड बोलायची चोरी, कोणी सांगावं? फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची आणि रात्रीच्या जेवणाचे वांदे. अन मग अगदी मनातलं ओळखल्यासारखं विद्यानी ओळख करून दिली. अगं मग माझा वेंधळेपणा, हे माझे मिस्टर. तिकडे पाहिलं तर हे तोंडाचा चंबू करून मैत्रिणीकडेच रोखून पाहत होते कधीचे. नमस्कार, सायली अदबीने म्हणाली. जितके मार्दव शब्दात आणता येईल तितके आणत हे म्हणाले. नमस्कार, तुम्हाला बघून वाटत नाही हो की तुम्ही वयाने इतक्या मोठ्या असाल, म्हणजे आमच्या हिच्या एवढ्या. अगदीच मेंटेन ठेवले स्वतःला. असं वाटतंय अजून कॉलेजमध्येच शिकतात. ह्यांनी कधीच दाबून ठेवलेलं मनोगत एकदाच व्यक्त केलंच. आणि मैत्रीण देखील चक्क लाजली हो. अगं बस बस, आता हे तुझं लाजणं. इथे आमच्या मनाच्या चिंधड्या सगळ्या उडतायत. देव तरी अशा सुंदर बायका कोणाच्या तरी नशिबात लिहिताना आम्ही कुठे कडमडलो होतो कोणास ठाऊक. नवऱ्याचे मनाचे श्लोक अजून चालूच होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चल, मी निघू का ग? उशीर होतोय. खूप बोलायचंय, पण बघ ना ग, वेळच नाहीये. फोन नंबर घेऊन ठेव माझा, म्हणजे मग फोनवर तरी बोलता येईल निवांत, सायली म्हणाली. बघा, इतका वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा परत काही बोलताच आलं नाही म्हणतात. तुमच्याही मनात असंच आलं नाही वाचून? बघा, परत परत योगायोग, दुसरं काय. पण हे पाव, मुढल्या वेळी नक्की घरी यायचं. बायकोची जळजळीत नजर टाळत हे तिला परत परत हसून घरी येण्याचं आमंत्रण देत होते. बायको शेजारी हुप्प. खरं तर इथूनच सुरुवात झाली. मनातल्या मनात विद्यानं स्वतःला आणि सायलीला शेजारी शेजारी उभं करून पाहिलं. व माझ्या गरगरीत आकारापुढे ती खरंच चवळीची शेंग वाटत होती. एकदम 10चा आकडाच आम्ही दोघी. ठरलं, आता वजन कमी केलंच पाहिजे. हे काय, घरचेच आहेर मिळायला लागल्यावर तिला दुसरं काही सुचेनासच झालं. बेचैनीत सारा दिवस गेला. सारा दिवस चिडचिड. मुलं आणि बाबाच्या टीमला कळतच नव्हतं आपलं नक्की कुठं आणि काय चुकतंय. उगाच प्रत्येक गोष्ट सावरून चाचपडून करत होते बिचारे. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं शाळेत
आणि हे ऑफिसला गेल्यावर विद्याने पहिल्यांदा जाऊन जिम गाठली. वरपासून पायापर्यंत न्याहाळत ट्रेनर म्हणाला, मेहनत घ्यावी लागेल, बरीच वेळ लागेल, पण होईल वजन हळूहळू कमी. काट्यावर चढा, बघू तरी किती आहे वजन, म्हणजे त्याप्रमाणे डाएट प्रोग्राम ठरवता येईल. चढता क्षणी काट्याने डावीकडून उजवीकडे जी गर्रकन मान फिरवली ती 82 वर जाऊनच शांत झाला. डोळ्याच्या कोपऱ्यातून चोरून तिने पाहिलं. शिबाई, वेळेला ट्रेनर डोळे वटारून माझ्याचकडे बघतोय. त्यांनी प्रोग्राम दिला, काय खायचं, काय वर्ज्य करायचं, किती वेळा खायचं, सारं काही. फी 6 महिन्यांसाठी फक्त 48,000 रुपये. मनातल्या मनात केवढ्यात दचकली ती. अरे बापरे, म्हणजे मी माझं वजनही देणार आणि वर इतकी फी मी? बहुत ना इन्साफी आहे. वरकरणी मात्र हो हो बघते, एकदा जरा घरी सांगून बघते, मग आपल्याला कळवते. कसं असतं ना, एखादी गोष्ट घ्यायची नसेल किंवा करायची नसेल की घरच्यांचं मत किती जरुरीचं आहे हे लगेच दाखवलं जातं. परिस्थितीतून सुटकेचा मार्ग दुसरं काय. विद्या अगदी नाराजीनच घरी परतली. काही नाही, जरा स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. व्यायाम आणि नेटका आहार. विद्याने डाएट प्रोग्राम आखण्यासाठी गुगल सर्च केलं तर 2 तासांनी खायचं का दिवसातून 2च वेळा 55 मिनिटं खायचं का दर 2 तासांनी 55 मिनिटं खायचं. कशाला पाहिजे जिम आणि टीम, मीच माझा ट्रेनर. जरा कॉन्फिडन्स आला की सगळ्यांची विमानं हवेत कशी काय उडतात कोण जाणे. बघा कसं आता अगदी चुटकीसारखं वजन कमी करते ते. मला हिणवता काय. त्याच रात्री तिला सायलीपेक्षाही ती बारीक झाल्याचं स्वप्न पडलं. आणि अहो अगदी बरोबर ओळखलं, झाडं हवीतच की एका लाईनीत. अहो तिच्या मागे पुढे करून गाणं गात होते. सकाळी उठल्यावर विद्याला एकदम हुरूप आला, पण ठरवलेल्या प्लॅन विषयी मात्र एकदम चिडीचूप, आडीमिडी गुपचिळी. सरप्राईज सरप्राईज द्यायचं ना सगळ्यांना, नाही तर काय. सोसायटीची ट्रिप निघाली होती गोव्याला मागच्या वर्षी. मग ह्यांनी बसच्या खर्चाबाबत विचारणा केली. इतका जास्त कसा काय म्हणून. तर टेंभुर्णीकर म्हणाले सुद्धा, 2 जणांची जागा तर एकट्या विद्या वहिनींनाच लागेल. बायकाई मेल्या काही कमी नाही. समुद्रात गेले खेळायला तर म्हणाल्या, नुसतं बाजूला उभं राहिलं तरी सुद्धा कारंजासारखं पाणी उडण्याचा थ्रिल मिळतो तुम्ही पाण्यात पडल्यावर. मज्जाच येते अगदी. मी आपली काही फार मनावर घेत नाही म्हणून बरं. रागातच मग चांगली 4 वाट्या सोलकढी प्यायले, तेव्हा कुठे जरा शांत आणि थंड वाटलं. जाऊ दे मेलं, नकोच त्या आठवणी. सकाळी उठून मुलं शाळेत निघाली. नवरा 4 दिवस ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जाणार होता. मुलांनाही पुढे 3 दिवस सुट्टी होती. त्यांना आईकडे पाठवायचं ठरलं. आता ती आणि तिचं डाएट. मग दुसऱ्या दिवशी अगदी उत्साहाने उठली. मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी यांच्या बऱ्याच टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मध्ये स्वतःला कोंबण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण सारे प्रयत्न असफल. मग हताशपणे त्यांना बाजूला सारत म्हणाली, बेट्यांनो, फार वाट पाहायला लागणार नाही तुम्हाला. आता 1 दिवस तुम्हाला अंगावर चढवूनच मॉर्निंग वॉकला जाईल. शेवटी नेहमीचा बसणारा ड्रेस घालून मॉर्निंग वॉकला गेली. आज इतकंच पुरे म्हणत चांगलं 1 किलोमीटर चालून घराकडे परत येते तो लिफ्ट जवळ गोरे काकू. मग चौकशी, घरी बोलवून चहाचा आग्रह. गोरे काकूंचं ना नेहमीच आहे, ह्यांना काही कोणाबद्दल चहाड्या करायच्या असतील ना तर अगदी वाट अडवून चहाचा आग्रह करतील, नाही तर मग न बघितल्यासारखं करून पटकन पुढे जातील. तंबू म्हणतात मला माझ्या मागे, मला काय माहिती नाही का काय. अरे हो, आणि चहा तर बंद आहे ना आजपासून. जाऊ दे, उद्यापासून बंद करू. मनातल्या मनात बोलत ती काकूंच्या घरी पोहोचली. नाहीतरी दमायलाच झालं होतं चालून चालून चालून. काकूंच्या घरी चहा
आणि मारी बिस्किट संपवून आणि हो, काकूंचे बाजूच्या घाटे वहिनींबद्दलचे मनोगत ऐकून ती परतली. खुश. आल्या आल्या थकून भागून सोफ्यावर अंग टाकलं. थोड्याच वेळात भुकेनी बेजार झालेल्या पोटात मग फळं, चिवडा असं बारीक सारीक आपलं काहीतरी घालून त्याची क्षुधा तृप्ती केली. मग घरातच थोडा व्यायाम, सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न केला. समोर टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट खुर्चीतून खुदू हसत होते. चांगले 2 सूर्यनमस्कार झाले आणि मग मटकन खालीच बसली. खूप थकवा जाणवायला लागला होता अगदी. उरलेले मग फक्त हातानेच सूर्यनमन झालं. गरगरल्यासारखं वाटत होतं. मग एनर्जी यावी म्हणून मग मँगो मिल्कशेक घेतला थोडासा आपला. आता जरा थोडं फ्रेश वाटते हा, नाहीतर अगदी कसं तरीच होत होतं. एक वेळ कॅन्सरवर देखील रामबाण इलाज मिळेल, पण हे कसं तरीच होणं, ह्या रोगावर मात्र युगानुयुगे कोणताच वैद्यकीय इलाज निघूच शकत नाही. मग बसल्या बसल्या प्राणायाम आणि अनुलोम विलोम करून पाहिलं. टीव्हीत सांगितल्यासारखं. आता कपालभाती करायची होती, पण छातीच्या आणि पोटाच्या भात्यांचे आकार एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की पोट आत घेताना उगाच छाती धपापल्यासारखी दम भरत होती. कसं तरी बसल्या जागेवरच हातापायाचे व्यायाम उरकले. रामदेव बाबा, तुम्ही बाकी ग्रेटच हो. तुम्हाला जमेल नाही तर काय, माझ्या इतका बाकीच्या कामांचा उरका पाडून मग करून दाखवा व्यायाम म्हणावं. रात्रीपर्यंत जीव मेला अगदी मेटाकुटीला येतो आणि सगळे म्हणतात हा वजन वाढल्याचा परिणाम आहे बहुतेक. नाही नाही म्हणता म्हणता स्वयंपाक करताना म्हणजे भाज्या काढताना हो फ्रीज मधनं, उकडून भाज्याच खाणार होती ती जेवण म्हणून, डाएट आहे ना, तर फ्रीज उघड बंद करताना हळू चोरून मिश्किल डोळ्यांनी बाहेर पाहणाऱ्या बटाटे वड्यांना गरम करून विद्यानी जेवणाच्या पानात अगदी मानाचं स्थान दिलं. बिचारे हिरमुसून गेले होते हो पार. कोणीच वाली नाही. म्हणून मग दया आली बिचारीला त्यांची. नाहीतर डाएट मोडणाऱ्यातली ती नाहीच हो. मग 2-3 तास शांत झोप लागली. कोणी त्रास द्यायला नव्हतं ना घरी आज. परत संध्याकाळी अख्खा 1 किलोमीटर मी वाकून परतून आली तर दारात ताई उभी. अगो, बाहेर गेली होतीस का? मी आपली बेल वाजवते इथे. मग गप्पा टप्पा. मग रात्रीचं जेवण शक्यतो कमीच करावं म्हणून ताईनी आणलेल्या भेळ आणि भज्यांवर मागवलं. झोपायला गेली तर सारखी चलबिचल होत होती. काहीतरी राहून जातंय असं वाटत होतं. ही कसली बरं रुखरूक. अरे हो की, कालच आईस्क्रीम आणलं होतं, फ्रीज मध्येच राहिलं होतं. काल खायचं राहूनच गेलं गडबडीत. मग काय, ती आणि ताई लहानपणच्या आठवणी जागवत आईस्क्रीम मध्ये अगदी रमून गेल्या. 3 दिवस काही विचारू नका. फक्त वॉक, व्यायाम आणि डाएट. आता उद्या हे आले ना की सरप्राईज द्यायचं. थोडं तरी वजन कमी झालंच असेल. 6 महिने थांबा बच्चमजी, बघा कशी वजन कमी करते ते. एकदम शेलाटी बांधा. आ हा हा. दुसऱ्या दिवशी अहो आल्या आल्या तिने व्यायाम आणि डाएटचं रसभरीत वर्णन त्यांना ऐकवलं. त्यांनीही चकित होऊन आग्रहाने वजन काट्यावर चढवलं. हे काय? शी, बेईमान कुणीकडचा. परत त्याची मान गरकन डावीकडून उजवीकडे. 82 वर जाऊन काट्याची शांतता. आता मात्र विद्या फुल रडण्याच्या बेतात आली. नवऱ्याने लगेच जवळ घेतलं. अगं वेडे, मी लाख इतरांचं कौतुक करेन, पण प्रेम मात्र एकीवरच केलंय, तुझ्यावर. त्यामुळे तू जशी आहेस तशीच मला खूप खूप प्रिय आहेस. अगं राणी, तूच माझी प्रियांका आणि दीपिकाई. मग काय, तीही खूप आनंदली. प्रेमाचं सेलिब्रेशन. अहो कुठे म्हणून काय विचारता, आवडत्या रेस्टॉरंट मध्ये चापून. आणि डाएट ते नेहमीप्रमाणे उद्यापासून. धन्यवाद.